काय आई देवा, काय म्हातारपण चांगलं नाही राहत देवा. हो, लवकर दादा जेवले का? हा जेवण झालं भाऊ. पोटभर जेवले ना? हा जेवलो. काय विचार करायला एवढे? काय काय विचार करणार? मला माहिती तुमच्या डोक्यात काय विचार चालू आहे ते. मा सोडून कमरेला द्या हो, सोडून द्या. त्या कमरेला लय तारा देत असेल रे तो. का बरं? आता मी गेलो होतो ना, आता हा, लय तारास देता लय तारास. तुम्हीच तर पाहिलं म्हणे लय जमीन जागावाला पाहिला, नोकरीवाला नको असं तसं. हा नोकरीवाला पाहिला असता ना, तिच्या पायाला माती सुद्धा लागली नसती माहिती का? तेच ना. हा, तुम्हाला वाटलं लय मोठा बागायतदार, आपण शेती पाहून दिलं, तुम्ही मला येड्यात काढलं. शेतकरी चांगला, शेतकरी चांगला, शेतकरी चांगला आहे, तो नालाय की. तो स्वतः आला की त्याला हा. शेतीला ना 80 एकर शेती त्याला एकट्याला. हा, शेती. मग तीच तर गमट आहे त्याला, तीच गमेंट तीच आहे. गमट आहे शेतीची. त्याच्यामुळे मला खालीवर पाहायचं गेलो तेव्हा. तुम्हाला म्हणलो होतो दादा जाऊ नका, जाऊ नका. तुम्ही नाही परीक्षा पाहू दे. पण काय झालं पाहिजे सांगा बरं तुम्ही. अरे पण तुम्ही येणार कुठं मारा हे करतो ते. हं? तुम्ही म्हणा जाय जाय, तुला लय ते कमळीचं ना जाय काय म्हणा. म्हणलो होतो तुम्ही? खरंच जावा का? खरंच आपल्या जावा. घर ना हागून बर. ते बरोबर तो म्हणणं, पण मग? माझा तुम्ही जर परत टाळाला जर हा बोला त्या ऐकत नाही मावाला. मुलीच्या घरी ना दादा माझं तर या मताचं पाणी सुद्धा पिऊ नये. नाही मी तर लय दूरची गोष्ट मी तर गेलोच नव्हतो, पण आता या टायमाला हं. गेलो आपला जमाना म्हणून. चला म्हणलं राग राग. जमाना म्हणजे ती आयडिया आमची होती. तुम्ही लय पोर करायचे ना. हा? तुम्ही लय आपलीच आयडिया होती ना ती. कशाची? कमळीकडे यायला पाठवायची. हा. ये लय कमळी कमळी करायची म्हणलं. पण कमळी तुम्हाला 4 दिवस सांभाळू द्या म्हणलं. केली ना हौस. सांभाळ लागते ना. हौस हौस झाली ना? त्याची काही चूक नव्हती, ती रडायची डायरेक्ट. पण अहो, पण तो एवढं पाहुणा बेकार असावं का? मग? एवढं का? तो पाहुणा बेकार पाहुणा. नाही आता पोरं बरोबरचे झाले, सगळं मोठं झालं, सगळं व्यवस्थित आहे ना. आता अजून एवढं घाबरायचं? हं? जाऊ दे, आता कधी जायचं रे त्या दारात. हं. आणि तो काय मागायला आला त्याच्या दारात उभं करायचं. त्याला मागेल ते, त्याला काय करायचं? एवढं मोठा तुम्हाला माणूस माहित आहे झालं ना आता कोण कसं आहे कोण कसं आहे. हा? तो. एवढी शेती एवढं सगळं, पण ते अवतार काय बदलला नाही. जसा पहिला होता तसा उलटा अजून खराब हो झाला अवतार. फक्त मा कमळीकडे लक्ष राहू दे. हं. मा कमळी दिवाळीला आला त्याला आला काय चोळी बांगडी करी जाय. तिला नाही काही पडू देत. हा ती काय बावळात काजल स्वभाव माहिती ना कसा माई आहे? बावळात पोर आहे ती, हं. एवढी पक्की नाही जरा. नाही आता कधी कमी केलंय बरं. तिला या बा तुम्ही माग पा तुम्ही याला जायला होते नर्मदा फेरीला हा. जायला होते ना. हा. हा, तेव्हा तरी तिला केलंच ना मी. उलट जास्त केलं तुम्ही. उलटे मला म्हणते अरे नको एवढं माग नको घेऊ. पण मी उलटे पोराला कपडे तिला कपडे 10,000 15,000 खर्च केले माहिती का? नाही बरं केलं बरं मग? केलं. आम्ही कमी केलंच नाही ना आतापर्यंत कधी. हा? जे सगळं जिथल्या तिथे आहे तुम्हाला जिथल्या तिथे आहे. पण आता त्याला गल्लाच बरं सुद्धा पाणी पाजायचं नाही आपल्या घरी आल्यावर. कोणाला? असं नाही आता तर पाजावंच हा. लागतं. आपल्याला लाज पडते. मी आहे तोपर्यंत नाही येऊन जाणार त्याला. आपला पाय पण खाली मी काय म्हणते एखाद्या दिवशी माणसाची खोड मोडायला पाहिजे. जावई बी राहिलं तर ते त्याच्या घरी मानापणापर्यंत ठीक आहे. हो लयच लयच नाकाला कांदे पुढे तो नुसतं काय म्हणते ना नुसतं बरं माती ऐकायचं नाहीये. हं? हा? वाहनात नाही पण ते म्हणते ना गुन्हातच जास्त झाले. पाहायला गेलं तर काळा ठिकूर आहे. देखाला टाकला सापडणार नाही. बॅटरी लावून सापडावं लागेल. वाहनातही नाही मी म्हणते गुन्हात तर म्हणते ना गुन्हातही नाही म्हणावं लागत. हा. काहीच नाही. हा? तुम्ही त्याला डोक्यावर बसून ठेवले. कोणी मी हा. हा तोच ना तो इकडे आला का चला दाजी आता वाट 10 जाऊ दे, रुपये एकुलती एक त्याला बाई- 10 रुपयाचं तिकडे मटणं खाऊ घालतो. पडकून ठेवला तो. एकुलती एक बाईने म्हणलं हा? जाऊ दे नको तिने त्रास द्यायला त्याला. तो डोक्यावर लोकांना बसला. राहत नाही का? लोकांना राहत नाही ना. लोकांची जावई आहे पण एवढे पण डोक्यावर मी वाटायला लागला तो माणूस. जाऊ दे मोठा माणूस आहे. काय दिसायला तो काय दिसायला तिला म्हणशील जमिनीची मागेल तो. हा का? हा म्हातारला का? एवढी त्याची नेत खराब आहे. लय नेत खराब आहे. हं. मी 4 दिवस पाहिलं त्याचं. हं. हा नाही नाही तुम्ही म्हणता पण माल नाही वाटत असं केलं ते. एवढं अहो तुम्ही म्हणता 70-75 एकर जमीन आहे त्याचीवाली. अरे भाषा लोकांना काय करत मी म्हणते खरंच फुकाटचं बॅटला त्याला काय नाही कोकचे काय जमीन असेल असेल. हाय बरं. आहे मग मी स्वतः पोर दिली म्हणजे फुकाट दिली का नोकरीवाले संबंध येत होते तरी मी पुरेला दिलं नोकरीवाला दिलं नाही हो. पण शेतकऱ्याला दिली माहिती का. अहो इन्स्पेक्टरचं मागणं हा. आलं कोण सांगितलं ते नाही. नाही पोलीस इन्स्पेक्टर होता. हो पण दादा म्हणे नाही म्हणे भाऊ मला मग? इन्स्पेक्टर नको काहीच नको म्हणे. पण एक आहे बा दादाला जो शब्द डोक्यात धरला ना शब्द म्हणजे शब्दच पुन्हा. शब्दच हा शब्द कधी बदलत नव्हते. नाही दिली नोकरीवाला तर नाही दिली पोरगी. म्हातारा चांगलं होतं आपलं त्याच्यावाला म्हातारा आहे ना हा एक वर्ष नव्हतं माणूस. हा ते माणूस चांगला होता बरं. आपल्या शब्दाला शब्द त्यांना धरला. हम्म. पण जोपर्यंत पण आता तिकडे एवढा अपमान झाला ते चांगलं वाटलं का तुम्हाला? नाही आता कोण जात त्याच्या दारात हा? कोण जात त्याच्या दारात. आणि इकडे तुम्ही तर आमचा शब्द खाली पडू देते नव्हते. आता जाईल तर डायरेक्ट एखाद्या आश्रमात जाईल पण
त्या दारात नाही जाणार. कशाला आश्रमात नाही जायचं सांगतो बा तुम्हाला. तुम्हाला माफी माहिती ना तुमची आली मी आता तुम्हाला कोण काय बोललं का म्हणजे तुम्ही आश्रमात गेले तर पोरं आम्हाला नाही पाठवणार का आश्रमात बरं मी काय म्हणतो आता मी जसं आराम करतो हा तुम्ही तुमचे कामं पहा. बर हा? लोळा लोळा जेवायचंय ना तिथं लोळा सावलीमध्ये. मी घेऊ जेवून. तुम्ही घ्या जेवण करू वा. दादा जेवा ना मी जेवलो ना जेवलो. दादाला डबल जेवण सोड. चल माल दे, चल. काय हो लयच अर्जंट बोलवलं. आहे काय अर्जंट आहे ना. या बाय समजा तो बाप आहे हा तो काहीतरी मावर नाराज होणारच आहे. काहीतरी नाराज होणारच आहे. नाराज आहेच आहे तो मावर म्हणा असं आहे बिन तसं आहे बी. मग तुम्ही वागलेच तसे नाराज व्हायसारखे. काय वागलो हा काय वागलो वागले गंज माहिती. काय वागलो सांग. लाल केले हो तुम्ही माझ्या बापाचे. तुझ्या बापाने काय हाल केली मी मग हं? लाल केले. काय हाल केली. कमी हाल केले का. एक काम करते हाल फिर जाऊन दे मर्दी तू जायचं आणि तुझ्या बापाला आणि तुझ्या भावाला म्हणायचं मला हिस्सा पाहिजे. काय हिस्सा हिस्सा पाहिजे. जमिनीत हिस्सा पाहिजे आपल्याला. हो येडावले का तुम्ही. काय एवढी सारी जमीन आहे आपल्याकडे 80 एकर आणि मी 2 पोरं आपले तुझा बाप किती भरपूर आहे. तुझा बाप नाराज होईल नाराज नाराज होईल म्हणे. नाराज होईल तुझा बाप. मला बदल जावा आहे ना काहीच मागितलं नाही माग हो आपण का भिकारी का 80 एकर जमीन आहे आपल्याकडे. आहे पण आपल्याला मागावं लागत मागावं लागत आपला हक्क आहे. मी नाही मागणार. तुला मागावं लागन येडवा नको करू. अहो मला एकुणचा एक भाऊ आहे. हा एकच भाऊ आहे. एकच भाऊ लोकांना मग मग मी माहितीये का म्हणजे माहेरची हे नाही होणार. बरं तुझ्या बापाला काय तू त्याला म्हणलो होतो का एकच काढ जे म्हणून. हिस्सा घेते ना त्याला माहेरात कोणी पाय नाही ठेवू देत आणि त्याची बरं, इज्जत बी तुला होत नाही. सांगतो गुढीत सांगतो गुढीत जायचं म्हणा काय आहे ना ते माझं माझं मिटून द्या. मोरचं नाही चावडायचं नाही तर हातामध्ये काय पाहिलं ना खुटी एका खुटी तुला मोठी करीन लगेच. अहो माहितीये का हिस्सा द्यायला काय नाही ते एका मिनिटात मला हिस्सा देतील मी मागत. मग आपण घ्यायला तयार आहे. हा पण मग मी जशी आज इज्जत होती तशी उद्या होणार आहे का. इज्जती दारात उभं करतील का मी भाऊन भाऊजा. इज्जतगिरी चुलीत इज्जतगिरी चुलीत आपल्याला आहे ना आपल्याला पाहिजे नाही पाहिजे प्रत्येक जावा घेतोय. मग माहेर माहेर म्हणून मला लाज वाटेल त्या माहेरात तुला जायची. तुला काय माहेरात काय सगळं मी घेतो ना. आपण बाईच्या जातील माहेर कशाला लावलं. सासऱ्यांमध्ये माहेर मध्ये किती जमीन या आसमानचा फरक आहे डोक्यात ना. तुझ्या डोक्यात दगड टाकीन बघा कमळे. मी नाही पाहिजे मला. हा नाही मी तुला तुम्ही फार माझा जीव बी घेतला ना आणि ते पुरून बी टाकलं मला तरी मी माझ्या भावाला हिस्सा मागणार नाही. हिस्सा मागणार नाही तुला नाही मागणार. मागावं लागन. नाही मागणार. बाप नाराज होईन का जावाय ना मागू काही जमीन जाग घेतली नाही. जेव्हा बाप मरता आहे ना दिल ना तेव्हा घेईन. तो कधी मरण हा कधी मरण काच्या माहिती मरण तुम्ही ना एक काम करा ना किती तारखेला मरण मला सांगते मा बाप मरायचा नवस करा. नवस करा नवस तेव्हा मरण लवकर. कमळे जरा तुला लय तोंड तेवढं बोल नको तोंड फोडी तोंड. अहो, कोणता जवाई असा आ ज्याच्याकडे 80 एकर जमीन आहे इनमिन 2 लेकरं आहे त्यानं ते जपाव ना पुण्य कराव ना की माझ्या लेकराला हे लाभू दे म्हणून. हा म्हातारे होते म्हणून हे खाऊ कोणाला अपेक्षा कमी पडते का. अपेक्षा द्या ना त्या अपेक्षा सोडून कशाला ठेवताय त्या अपेक्षा. कशी काय अपेक्षा? अपेक्षा कोणाला असतात माहितीये का ज्याला म्हणजे खायची सोय नाही ना त्याला अपेक्षा असतात. तू नको मला एवढं ज्ञान शिकू मला नको ज्ञान शिकू मला ज्ञान आहे महापुरतं मला महापुरतं ज्ञान आहे तू नको मला ज्ञान शिकू जाऊ एवढं सांगितलं तेवढं काम करायचं बघ ती जाय मला नाही पटत त्या गोष्टीच त्या पटत नाही. बापा का जाय हा कशाला मी नाही जाणार. हिस्सा घेतल्याशिवाय तुला माघारात एंट्री नाही. जेव्हा हिस्सा घेशील ना तेव्हा तुला या दारात पाहून देईन. अहो बाईच्या जातील माहेर तेवढंच लागतं सासर तेवढंच लागतं. मी काय एवढं कमी मी काय एवढं काय नॉर्मल माणूस नाही. मी 8 दिवसात 8 बायका करू शकतो. तुझ्यावर मी पाणी पडेल नाही. हिस्सा घेतला तर माझी बायको नाही तर मी दुसरी बायको करायला तयार आहे. आयुष्यभर तुझ्या बापाची राहायचो. जाय लवकर यायचं स्वांग मी ते म्हणते मा बाप मी मरण तेव्हा पाहिजे मी तो कधी मरणार आहे आणि मला कधी जाऊन भेटणार आहे. बाबा 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 हो हा झोप लागली. काय
मी आली कमळे काय हो. काय ग बाई आय 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 आय. बस का आली बरं आहे का? हा बरी दादा आणि वहिनी कुठे गेली? ते कुठेतरी बाहेर गेले ते हा का? हा काय कधी येणार आहे? आता कधी येतं काय माहिती मला म्हणा आराम कर की नाही मग बसले करायला राखण आता काय काय झालं रडायला मारलं का त्याला हा तर मला काय मारलं का तुला का रडू राहिली तू हा यायचा उंदीर झाला त्याचे हा तो नाही आला का हा ते नाही आले. नाही बर बर तू जाऊ नको आता येण्याच राय झिरो त्याची दर्शी बरं झालं दादा आणि वहिनी घरी नाही बाबा. का बरं काय झालं मला ना पाहुणा म्हणते की तू हिस्सा माग म्हणते त्याला. हा? तुझा वाट्याचा हिस्सा माग म्हणते. तो वाटत दिसा हा म्हणजे तू तू काय डुबळ्या करा गरीबाला देईल काय बाय पोर बे काय गरीबाला देईल का मी तेच म्हणलं आपल्याकडे गंज 80 एकर जमीन आहे म्हटलं हा. पुरे वाणी मारतीची हा आपल्याला. मग त्याच्याकडून कशाला आशा करता? इसा ते म्हणे हिस्सा घेऊन यायचं म्हणे नाही तुम्ही दुसरी बायको कराल म्हणे. इसा ज्यावेळेस मी तुमच्या घालतो का हा त्यावेळेस जर तुम्ही बाळा जर सांभाळला असता ना त्यावेळेस मी खरंच इसा दिला असता नेम दिला असता बाबा हा. जो हिस्सा मला खरंच हिस्सा नाही 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 आता मी इसा देणार नाही इसा देणार नाही मी पाहिजे. देऊ बी नका पण हा काय काळजी करू तू जेवली का हो जेवले जेवली हो. जाय करा जाय चहा पाणी घे वय मी आराम करतो तर तो वहिनी भाऊ येतील तोवर हा बरं वय चालेल. जाय वय वय खाल्याकडे पोटाला वय फार बारीक झाली हा काय करू दादा? काय 80 एकर काय बोकाटे घेऊन जायचे काय पण हा गोर आहे ना त्याला आशा लागून राहिली ना. हा आशा लागली ना त्याला यायची. आशा लागली त्याची दशा घेतो ना करून फोन करायला तुम्ही सामाला आले हो हो, मी नाही फोन करा मी त्याच्याशी बोलणार सुद्धा नाही तर त्याला 2 दिवस मी तो का आला तर चिमटे काय घे मला लय चालवलं त्यानं हा आता मी काही बोलणार नाही तुम्ही दादाला सांगा. पाहतो ना हा तू जाय तू करा जाय चहा पाणी कर वय तुला वय येतील ते आता दादा ते वय काय ग बाई आला अरे दादा आला. आला रे कधी आली? अरे आता झाली मी आताच आले. झोपेल होतं हा नेमकं झोप लागली न ती आली हा का? बाबा 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 उठवलं तिने मला कसं आहे, बरं आहे ना? हा मी बरी आहे. तू हा मस्त मस्त आहे. वहिनी आम्ही दोघे जायला तो हा येऊ राहील ती बी हा ती शेजारची वहिनी भेटली रंजना वहिनी हा. बसली गप्पा मारत गप्पा मारत बसली. हा येईल आता ती बी काय झालं काय नवऱ्या दिलाय उसको तिला काय बोलते आज कुठे शक्य आहे का मग हा? शेक आहे का ती रडत सुटली ते पाहुण्याचं मन किती मोठं आहे हा पाहिलं पाहिलं हा काय खरं बोलते काय इसा मागवतो इसा कुठं इकडं आपल्या काय काय 4 एकर बोलून काय हिस्सा द्यायचं त्याला तो 2 एकर काय घे हा गेला म्हणतो नाही हो. हा 80 एकर त्यांच्याकडं तरी अरे पण 2 बाबा, एकरात जीव गुतलाय. जेवढे मोठे तेवढे खोटे हा का यायला ना जायला जेवढं दिसतं ना हम्म. त्यांच्या घरी किती सोन्यात दूर निघते चालेल, लय पण ते शिकायला. बाहेर तिची अपेक्षा करतील याव द्या लय शिळ खाऊ, लय शिळ खाऊ. असं चालेल आम्ही गरीब बरे मग आम्ही 2 एकर खुश आहे प्रत्येकाच्या घरात नाही आम्ही तर राहत. म्हणलो दादाला म्हणलं देऊन टाका तिला नको दादा मला नाही 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 मा एकटं देऊन वाणी टाका जाऊ द्या ना. दादा लय लालची माणूस आहे हा? देव, लय लालची माणूस आहे. मला एकच पोरगा आहे हा. आणि 2 नातू आहे त्या 2 नात्याला काय येईल वाट्याला आई न- हा? एक कर हा त्याला फोन लाव हा का? त्याला दोंडा करायचा आहे दोंडा. दोंडा खायले हा दोंडेल हा मला म्हणतो तू जर हिस्सा जर नाही घेतला म्हणे बाई, काय झालं या बाई? आता चाले बरं आहे का वहिनी? तुम्ही कोणी फोन करू राहिले दाजील म्हणतो दोंडा खायला मग असं काही एकटं चाले काय हॅलो हॅलो राम राम दाजी राम राम म्हणलं कमळा आली तर तुम्ही यायचं ना दोंडा बनवला असता ना नाही आता तिच्या सेवा झालं काम होतं आता तिच्याच घरात वाटत तिचं काय मिळतो हा जा काढून नाही नाही तुम्ही या अहो तुमच्या वाजून दोंडा चांगला आला का आम्हाला नका नका आम्हाला काय 17 दाजी का हा मग 17 पाहुणे का आम्हाला हा कमळे कधी बरं कोण जर घे बोलून घे त्यांना हॅलो हा म्हणले का तू काय झालं नाही आज
हा बोलले ते काय गुतलंय हा हिश्श्याचं बोलले ना मी. मग काय माहिती बोलवलंय तुम्हाला म्हणजे हा ते नावावर बी करून देऊ म्हणे धोंड्यासाठी बी बोलव म्हणजे वेळेला. बरं बरं कपडे घेणार आहे का हो कपडे पण घेणार आहे. ती लॅकेट काही तुम्ही या हो मी बोलू. अरे सगळंच घेतो सांगणार हा काय दादाची बीपी वाढ राहिली तू सांग ना. हा सगळं घेऊन देणार तुम्हाला या तुम्ही. बरं 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 येतो हो हो काय झालं काय म्हणत राहिले. येतो म्हणे. तिच्यावर लय फोन येत आहेत कोणाचे येतात काय माहिती. स्पीकर ऑन कर. काय फोन चालूच राहते फोनचं काय. मैत्रिणी कोण राजन कोण बाजन काय हा पाहुणा म्हणे सांगितलं का म्हणे तो भावाला आणि तो बापाला. कोणाला सांग काय सांगितलं का काय कोण बरं काय सांगायचंय. बापाला काय सांगायचंय तुम्ही का झोपले का इथले मग बाप काय उन्हाळा म्हातारा झाला काय सगळ्या गोष्टी आम्हाला इडूनच द्यायच्या का? आम्ही इडूनच पुरवायच्या का जमीन मागतोय हिस्सा मागू राहिला आम्हाला काळजी. एवढं तुमचं जाता जाणार नाही तरी आमच्या याच्यावर वासना का तुमची हा मला नाही पाहिजे बहिणी. मला असं वाटतंय का माझ्या भावाकडून हे घ्या म्हणून. तर- आज तुम्ही इज्जत करणार उद्या करणार आहे का हिस्सा घेतला एवढं कळत नाही का काय मला. म्हणते? त्याला ना आज चांगलाच पाहुणचार करा बरं तुम्ही तुम्ही बाग एक काठी आणू द्या फक्त हा ना आज आहे ना तुम्ही दोघं चांगले पाहुणचार म्हणजे काठीला करा हाताशी घेऊन ठेव. परत हाताशी ठेव फक्त माझ्यावर. नाही करायचं त्याला. मला धमकी पण दिली म्हणे तो भाऊ जर हिस्सा देणार नाही म्हणे तुम्ही दुसरे लग्न करण म्हणे. कर ना बाबा हा. तुला कोण बायका देतो तुझ्या जवळ कोणी उभी राहणार नाही याचं ना वासना. तोडूनच टाकू. हा? हा, ते काय त्याला- कर भाऊ तू. तोडून टाकू हे झालं. मामा तुम्ही आणि हे यांनी डोक्यावर चढून ठेवलेले पार त्यांनी मी वाटून ठेवले आता अरे म्हणलं बरं आहे, आपली बहीण आणत होती तिथं. चांगला हाता काढून आण. राहिलं तर राहिलं जावई हा. जावई कसा पाहिजे तांबून काढू आता, तांबून. घ्यावा हम्म. हा काय बाई तो जावई हा उठसूट पारवाई टाकून सोडलं त्यांनी लय ना डोक्याला ताण केलाय. पाहतो ना लखपत नाही काय केलं जेवण मला. त्याला पाहुणा आलं डुलत पा हे तर लेजिम खेळ झाले. राम राम इकडे तू इकडे बाईक बसा बसा दाजी. दाजी नीट बसा. हा? हे घाला ना एवढं. हो लोक पाहते दाजी हे घालून घ्या ना. करा दाजीला, हा तोंडा खायच्या लायक आहे का हा? तुम्ही मला शानपण नाही शकत. पाहुणे आमच्या दारात यायचं ना सरळ नीट यायचं बरं का हे असं यायचं ना डुलत दालत तुमच्या दारात आहे का आमच्या काय दारात आहे? दारात त्या बाईचं तोंड बंद करा. का बरं बंद करायचं माझ्या दार तिकडं आणि दार इकडे मी तो दारात आहे का दारात साईडला बसले तुमच्या दारात आलो का वाटते आमच्या वाटते. दारात आहे, आमचाच वाटा आहे हा वॉटेल मान्य करे माझं घर आहे. तुमच्या दारात आलो का माझ्या सासऱ्याचं ना आमचं घर आहे आमचं सुद्धा आहे तिथे ते. अहो तुम्ही सरळ यायचं ना तुम्ही का बरं लेजिम खेळता. सरळच आलो आता जे सरळ आलो केलंय सरळ तुम्हाला. सरळ वाटणच आलो तोंडा खायच्या लायक नाही दिसत पाहुणा कोणत्याच लायकीचं नाही तर पाहुणा राहिलेला दोन खायचे नाही लायक कोण हाणायचे लायक झाला. राहिले हा? बरं का बोल मला कमळे काय म्हणते हा, बोल. काय म्हणतो तो नवरा पाहिलं ना काय मागतो तो नवरा ते म्हणत होते मला हिस्सा पाहिजे म्हणे का 4 तो? एकरामध्ये. का तुम्ही पाहिजे. हा कमळे जमीन नावावर करून घ्या म्हणे. कमळे दारुड्या माणूस खरं बोलतोय तोंड फोडीन तुझ्या भाऊ तोंड फोडीन कोणाचं कमळेचा का बरं. मी कधी म्हणलो काय तुला काय म्हणलो तुम्ही हिस्सा नाही मागितला. हा तू काय म्हणली हम्म. माझ्या बाप्पाचे मला घ्यावाच लागल नाही काय तिला म्हणलो नाही, तिला मी नाही म्हणलो बोलले. माग 80 एकर आहे. मला नको फुकटत हा. ती म्हणते नाही माही जिद आहे हा. कमी नाव कमी मा पाहिलं बापा तू बोललो होतो ना. पाहुणा चांगला म्हणजे तू आयडिया की एक काम करा आहे ना मग आल्या वाटे परत काढायचं यायचं नीट दारात. पाहुणचार आहे ना, करू थोडं, ऐंशी. पाहुण्याचा. नाही, आता आता पाहुणचारची बाय गरज नाही. ईशाल नाही म्हटलं मी त्याला त्याला तोंडा खाऊ घाला तोंड खाऊ घाला ना. नाही दोंडा नाही खात दोंडा नाही खात काय दगड खाल्लं खायचंय. दगड खाल्लं. आणि जेवण आलो मी धाबे मटण खाल्लं मटण हा? मटण मटण खाल्लं. लयच मटण चालत हो. मटण म्हणजे एक नंबर आपलं तुमची का डुकराची खाणे काय माहिती. डुकर का मटण खायचं का वाघ मटण खायचं वाघ वाघ रानडुकराची म्हणजे आता ठरलं काय पाहिजे नाही त्यांना हा. जाऊन दे मग काही पाहिजे नाही. कमळे तुझी काय अपेक्षा आहे ना बोलून टाकलं लगेच नाही मी काहीच अपेक्षा नाही मा भावानं मला 1 रुपया सुद्धा देऊ नाही तिला फक्त माहिती दिवाळीला का? साडी भेटली ना, भरपूर अपेक्षा आहे, बस तेवढी, एवढं बस. केलं ना भरपूर आहे मला हा का? रक्षाबंधनला आणि याला आता दिवाळीला. कळलं ना तुम्हाला कळलं का आता आता तुम्ही मग आणून तुमचं घाल काय आता तुमचं काय घरी गेलो सांग घरी गेलो घरी गेले नाही तर बोला ना. इथं काय बोलायचं अहो बोलायचं ज्याचे त्याचे गेले तर कोणते कुत्र शेर होतं. मग शेर होऊन जात. मग तुम्ही रुबाब करता का मग हा? रुबाब करता नाही बरोबर नाही. मारायचं का मला मारायचं
हा? विचारा मला नाही, मारायचं नाही, तुम्हाला मारायचं का? तुम्हाला हे मारले मारले मेले काय ते मारतो नाही मला मारायचं का तुम्ही नाही तुम्हाला कायच मार हा पोरीच्या केसाला धक्का जर लागला ना हा. तुमचे पोरं जाणार तुम्ही जाणार आपल्याला काही नको म्हणजे हं. तुम्हाला काय नको म्हणजे मला आंबा रस नको आहे. अहो, नाही तर नाही आमची कुठं आंबे उड्या मार राहिले फ्रीज मध्ये तुमची इच्छा असेल ना काही हा. आपल्याला लाकीट अंगठी एवढी मागणी इच्छा नाही आमची आमच्याकडे नाही आणि आता सोनं महाग झालं नाही हलक्यात घेतलं मला हलक्यात घेतलं याच्या अर्थ हलक्यात घेतलं दोंडे घेऊन जा लागलं तर हलक्यात घेतलं म्हणजे मग हा कमळा काय का तू मला नाही घेणार रे काय नाही ते आम्हाला घ्या ना सोनं स्वस्त झालं घेऊ ना मग घेऊ हा आणि आता ते कवा स्वस्त नाही तुम्हाला दोंडा पाहिजे असेल ना 2 किलोचा नाही 4 किलोचा नाही 20 किलोचा नाही तुम्हाला जेवढं चप्पल तेवढं दोंडा घ्या. कोणताही नका कोणताही नका कमळा चालला आपला घरी का बरं तर चहा आले पाणी तर काय करू 4-2 दिवस ना नका नका तुम्ही माझी आमची विजत घातली विजत माझी तू जशी इज्जत राहते त्याची काय आली तर माणूस मग मला विजत नाही का नाही तसं नाही तुमची लय मोठी इज्जत आहे मला विचार नाही मला विचार नाही ना तुम्हाला लय- कमळाचा या जरा आपला 5 मिनिटं थांबायचं ना तुला सांगतो चल ती नाही येणार हं? का नाही येणार ती दोंडा खायला येणार आता दोंडा काय कामचे ठेवून घ्या मग तुम्ही काय आमची नाही चाल पुढं आहे काय करते बाई नको दादा जाते मी कमळा पुढं आहे खायला का तुमच्या भाकऱ्या तापायचे हाल होते कमळा पुढं आहे काय तमाशा हो? काय बोलते नाही काय जाय वय हे मामा तर लय गप्प बसले जाय जाय तुम्ही काय झोपले बस हा, मी काय आहे तू पाहुणे चालूच राहत सारखे आपलेच नाही डोकला चला येते बाबा चाल पुढं आहे दादा येते रे जाय पोरीच्या हा, केसाला सांगा, फोन धक्का कर. जर लागला हा. येते मी. पोरीला जाय दाम केली मग पाय चाल पुढं बरं का दाजी त्याने काय सांगितलं ऐकलं का अहो, वांग्यासारखं चुरून टाकेल डायरेक्ट मग हा, लय गेले चाल 80 एकर हा काय काय? काय 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 म्हणजे तुम्ही आणण्या करता का मावर हा गुरमी जाणार नाही त्या माणसाची गुरमी जाणार नाही तुमच्या आली हा हा सामान रे डोंगराव गेलो तो काही चालतंय चला वरच्या मळ्यात जाऊन येऊ, चला चाला चला वरच्या मळ्यात आम्ही चला एवढं हलकट आम्हाला मळे नाही काय कमळ आहे पुढं आहे वरला मार. कमळे पुढं आहे वरला मळा नेऊ तुम्हाला खाणीचा कमळे पुढं आहे चल येते दादा हा हा ये. चाल पुढं आहे हो पाहतो तुझ्या का चालतो आता आवड झालं दादा यांचं तर मग ते लय अवघड आहे काच अवघड झालं मग? हा तुम्ही बरं तिथं आले तरी दन असं दाबत नाही त्यांच्या आता आपल्या दारात आले मारते का त्यांना नाही, नाही. अहो पण मी काय म्हणते त्या पोरीला एवढी पुढची गोष्ट घडलीच नसती ना तू आधीच काय त्यांना बोलला असं माहिती केलं. ना काय बोलले अन्याय करतो म्हणे अन्याय काय अन्याय करतो आता आपण हात तरी लावलो त्यांना तरी म्हणते अन्याय करतो नाही, आता काय टाळायला नाही रट्टे खाऊन जाणार हं? एका टाळायला ना आपण याला बांधून मारावं ते माणूस आहे ना लय डोंगी झालेले ते आता पुरीला नेणार दमदाटी नेणार त्याला पाहिजे इड चिड पलट्या मारून घेतल्या नाही त्याने येड्यावर जर केलं ना अहो, ते त्याला घरात बांधून आणू आपण हा. आपण केवढं कमी नाही जर तू असला मोठा माणूस एवढा काय डोंगीपणा अंगामध्ये असं हा काय आहे का नाही माणूस काय माणसाला आजच खाऊ राहिले का झाला. दादा करा तुम्ही आराम ए दे ते दळण दे देते. हं? पाणी पावसाचे दिवस वारे वगैरेचे लाईटचे पोल पळाचे दळण जास्त दळून आण. तू जास्त हा, जास्त जास्त दळण दे. किती काढून ठेवले किती निशेल आहे 25 किलो आहे. हा का आणि ते चांगलं केवढं मोठं चाल घेऊन जा हा करा करा वय पुढं वय पुढं वय तुला सांग हं? काय म्हणते काय म्हणते तू पुढं वय पुढं आता तुला आहे ना तुला घरात कोंडतो घरात आणि 8 दिवस आहे ना तुला बिगर भाकरीची झोप येतो नाही नको. मी तुला काय सांगितलं हं? हं? लय तुझ्यावर बावर माय होती का हा हा हाय का ना मी तुमच्या पाया पडते नका ना मला हिस्सा घ्यायला हो. काय पाय पडत तू काय पाय पडत मी देऊ का जेवण तू घरी जा तुला ना घरात कोंडून येतो तोंडात बोळा घालून ना मग तुला रेस देतो इकडं पुढं वाटा लेक वाटा तुमच्या पाया पडते नको मला पाय नको वाटा लेक वाटा लेक पुढं वय पुढं तुझ्या नाटकात पाहतो आता